डोंबिवली कचोरे येथील RSSच्या शाखेवर दगडफेक प्रकरणानंतर भाजपसह RSS कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। या घटनेचा भाजप RSS कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवला जात आहे। कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरात शेकडो RSS कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते, भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या दगडफेकीच्या घटनेचा हातात निषेधाचा फलक घेऊन घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संघाच्या शाखेवर दगडफेक करणारा समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या प्रकरणामागे नेमके कोणती शक्ती काम करते याचा तपास पोलिसांनी करावा। पोलीस या प्रकरणामागे असलेल्या शक्तींना योग्य शिक्षा देतील असा विश्वास वाटतो असे सांगितले। दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणं हा अधिकार कोणालाही या देशामध्ये मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या शाखेवर दगडफेक करणाऱ्या लोकांना, अशा धर्मांध लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पण जरी पोलिसांनी त्यांना अटक केलेली असली तरी त्याच्या पाठीमागे नेमकी कोण शक्ती काम करते त्याचाही पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता आहे। पोलीस आपल्या परीने आपलं काम करत आहेत। निश्चितपणाने तोही तपास लावून पोलीस त्याच्या पाठीमागे असलेल्या शक्तींना योग्य ती सजा देतील अशा प्रकारचा विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।